आज मी खूप खुश आहे का ते पुढे तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर दिवाळीच्या क्लिनिंगला मी सुरुवात केलेली आहे. दररोज थोडं-थोडं करून क्लिनिंग करावं म्हणते, कारण की आजारी पण आपल्याला पडायचं नाही सणामध्ये. तर इकडे बरेच सारे कपडे पडलेले दिसत असतील. हे कुठे ठेवावे हा खूप मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी वॉर्डरोब घ्यायचं चाललंय. इकडे शांभवीचा आगाऊपणा नेहमीसारखा सुरूच आहे. नाही, नाही, नाही टिक्का लावायचा नाही असं तिचं चालू असतं. तरी पण मी तो लावतेच तिला आणि छान दिसतो तिला. तर त्यानंतर तिच्यासाठी फळाचा ज्यूस करायचा म्हणून ते स्वच्छ धुवून घेतले. आता मॅडमची पेटपूजा वगैरे झालेली आहे, तर मी पटकन तयार होते. तयार म्हणजे फक्त लिपस्टिक लावून घेतलेली आहे तोच ड्रेस ठेवला, कारण वेळच नाही तयारी करायला. हे जेवायला येतात तेवढ्या वेळेमध्ये मग तिकडे जाऊन यायचं आहे. असं छान छान आज्जूला बाय करून आम्ही निघालेलो आहोत. आता जे वॉर्डरोब आम्ही करायला टाकलेलं होतं ते आलंय शोरूमला, ते बघण्यासाठी नेमकं कसं झालंय ते. आणि तिकडे जायच्या अगोदर मला हे देवघर दिसलं तर छान वाटत होतं. पण मग हे मला म्हणत होते की आपलं स्वतःचं घर कुठे आहे, एवढं सगळं साहित्य घ्यायला नकोच ते. आणि मला सतत असं वाटतं की एक छानसं मोठं देवघर असावं. बघू आता आपलं घर कधी होतं त्यावेळी ते घेण्यात येईल. आणि हे काहीसं असं आहे आपलं नवीन वॉर्डरोब. याच्यामध्ये काही कस्टमाइज गोष्टी मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितल्यात तसं त्यांनी करून देणार आहेत. आणि ते तुम्हाला आपल्या घरी वॉर्डरोब आल्यास दिसून येणारच आहे की काय गोष्टी आहेत. आणि मग शांभवीचं इथं छान छान खेळणं चाललं होतं. आम्हाला घरी यायचंच नाही असं चाललं होतं, पण कसं तरी तिला नादी लावून मग घेऊन आले. आणि श्रीला इथे मस्त असा चिवडा आणि हे दिलं खायला. पिल्लूचं रडणं चालूच होतं माग घे मला म्हणून, पण मला चहा बनवायचा होता. इकडे आईसाठी मस्त असा चहा बनवला, मी सुद्धा घेतला. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, ही मेथी उगवली आहे श्रीने आणि त्याचं खूप काही असं चालू असतं. त्यानंतर हे पण ड्युटीवरनं आले होते सायंकाळी. तर देवाची आम्ही आज पहिल्यांदा एकत्र मिळून अशी शुभम करोती म्हटलोत. आणि त्यानंतर रात्रीचं छानसं जेवण करून आम्ही दिवसाचा शेवट केला. चला भेटूया, बाय.